तर शेतकरी मित्रांनो, आपण बघितलं की माती परीक्षण कसे करायचे, मातीचा नमुना कशा प्रकारचे घ्यायचा. तर आपण त्यामधून माती परीक्षण करण्याचे फायदे काय, नेमके माती परीक्षणाचे फायदे कोणते, त्याच्यातले मुख्य 2 फायदे सांगतो तुम्हाला, ज्याचा सगळ्यात जास्त आपल्याला उपयोग येते. पहिला फायदा म्हणजे मातीतील पोषक तत्वाची माहिती. म्हणजे मातीतील पोषक तत्व म्हणजे NPK. NPK आपल्या जमिनीमध्ये कशाची कमी आहे, नत्राची कमी आहे, स्फुरदची कमी आहे की पालाशची कमी आहे, की त्याची कोणत्या याचे प्रमाण जास्त आहे, नत्राचे प्रमाण जास्त आहे, पालाशचे प्रमाण जास्त आहे की स्फुरदचे प्रमाण जास्त आहे, कोण्या याचे आपल्या घटकाचे प्रमाण जास्त आहे, किंवा मग झिंकचे प्रमाण किती आहे, कॅल्शियमचे प्रमाण किती आहे, मॅग्नेशियमचे प्रमाण, अशा प्रकारे सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण किती आहे असे सुद्धा आपल्याला माहिती मिळते. त्याचप्रमाणे दुसरा मुख्य घटक म्हणजे जमिनीचा मातीचा जो सामू म्हणजे पीएच, आपल्याला ते माहीत पडते. जमिनीचा पीएच जर माहीत पडला आपल्याला तर आपल्याला बराचसा फायदा त्यातून मिळते. तर अशा प्रकारे मुख्य 2 फायदे आहे. जमिनीतील पोषक तत्वाची माहिती आपल्याला मिळते आणि मातीचा पीएच माहीत पडते. जमिनीतील पोषक तत्वाची माहिती जर आपल्याला मिळाली तर आपला जो होणारा आहे खताचा दुरुपयोग तो आपल्याला कमी करता येतात. शेतकरी काय करतात, त्याच्या जमिनीमध्ये कोणत्या NPKची कमतरता आहे याची माहिती न राहता खूप जास्त खताचा वापर करतात, खूप जास्त खतं टाकतात, खूप जास्त DAPचा वापर करतात, खूप जास्त युरियाचा वापर करतात, खूप जास्त पोटॅशचा वापर करतात. पण त्याच्यात मुख्य घटक कोणता कमतरता आहे हे आपल्याला माहीत नसते आणि त्यामुळे आपल्याकडे खताचा उपयोग जास्त होतो, खताचा अतिवापर जास्त होतो आणि त्याच्यातून फायदा शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारे होत नाही.